इंडिया हं. हा बसलेला इंडिया आहे. चांगला व्यक्ती आहे, वजन पण ठीक आहे, पण पोटाचा घेर जास्त आहे. काय कारण आहे हे वाढण्याचं? मग मी काय म्हणतो, मोबाईल बघितल्याने सुद्धा पोट वाढू शकतं किंवा कुठल्याही प्रकारची स्क्रीन जर आपण जास्त बघितली तर पोट वाढू हो शकतं. हो मोबाईलमुळे पोट वाढतं. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जोक करताना म्हणतात ऑलवेज प्रेग्नंट नेवर डिलिव्हर्स. तर असं जे सगळं फॅट आहे ते व्हिसरल आहे. इन्फर्टिलिटी म्हणतो आपण, वंध्यत्व किंवा लिबिडो लॉस, ज्याला सेक्शुअल हो. ॲक्ट किंवा हो इच्छा कमी होणं हे हो. आजकाल खूप जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे डिवोर्सेसचं प्रमाण वाढलेलं आहे. ऑलिव्ह ऑइलने हार्ट अटॅक येत नाही म्हणतात. हे मार्केटिंग मिथ आहे, Strategy. मार्केटिंग गिमेक आहे. मी पहिल्यापासून सांगत आले की भाकरी, भाजी, हं. आमटी, उसळ हे सगळं जे आहे किंवा कोशिंबीर, ताक, ह्या आपला जो पारंपरिक आहार आहे तोच बेस्ट आहे. वाढतं वजन हार्ट अटॅक देतं, हं. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पिण्याला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही एक प्रोटीनवालं स्नॅक्स चांगलं बाउल भरून खा आणि मग प्यायला ओके. सुरुवात करा. सो लिव्हर प्रोटेक्ट झाली, हं. हायड्रेशन झालं आणि मध्ये स्नॅकिंग जे आहे ते हे चकली, फरसाण असलं चिप्स वगैरे पापड खाण्यापेक्षा तळलेले हं. तुम्ही चांगलं असं खा. कमरेचं माप हं. आणि हिप्सचं माप याचा एक रेशो केला जातो. हं. तो पुरुषांमध्ये 0.90 सेंटीमीटर आणि बायकांमध्ये 0.85 सेंटीमीटर एवढा पाहिजे. असला पाहिजे. ओके. तो 1 किंवा 1च्या वर गेला तर आपण धोकादायक स्थितीमध्ये गेलेलो आहोत. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा डॉक्टर प्रिया दंडगे मॅम आलेल्या आहेत. त्यांचे यापूर्वी जवळपास आपल्याकडे 3 पॉडकास्ट झाले आणि ते 3ही पॉडकास्ट लोकांच्या अगदी मला असं मी असं म्हणू शकतो की खूप जास्त त्या लोकांना आवडले आणि आजही इन्क्वायरीज येतात. आजही लोक ते प्रश्न घेऊन, म्हणजे वेगळा पॉडकास्ट जरी टाकला तरी त्या पॉडकास्टच्या खाली कमेंट असते की वेट लॉस संदर्भात किंवा पोटाचा घेर कमी करण्यासंदर्भात एखादा पॉडकास्ट प्रिया मॅमसोबत करा. आणि त्या सर्व लोकांची विश आज पूर्ण होणार आहे आणि माझी देखील. मलासुद्धा या पॉडकास्टची खूप जास्त आतुरतेने मी वाट बघत होतो. म्हणूनच आज पुन्हा एकदा मॅम इथे आलेल्या आहेत आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे पोटाचा घेर कसा कमी करायचा. मी जर तुम्हाला असं म्हटलं की तुमचं वजन नॉर्मल असताना देखील तुमचा पोटाचा घेर तुमचं आयुष्य कमी करतोय तर तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु ते खरं आहे. आज भारतामध्ये जवळपास 3 पैकी 2 लोकांच्या पोटांचा घेर हा धोकादायक पातळीच्या पुढे गेलेला आहे. तुम्ही दिवसाचे 500 क्रंच मारा, तुम्ही जिम करा, तुम्ही चालायला जा, तुम्ही धावायला जा, भरपूर काही केल्याच्या नंतर तुमचं वजन कमी होतं पण पोटाचा घेर मात्र कमी होत नाही. बरं, तुम्ही म्हणाल हा पोटाचा घेर नाही कमी झाला तर काय फरक पडतो? खूप जास्त फरक पडतो. कारण आपल्या पोटाचा घेर हा, मी एका वाक्यात सांगायचं झालं तर तुमचं आयुष्य, तुमची उद्यमता आणि तुमची प्रॉडक्टिव्हिटी कमी करू शकतं. आणि हा पोटाचा घेर कसा कमी करायचा? सगळं काही करून झालेलं आहे, पोटाचा घेर कमी होत नाही आणि तुम्ही थकलायत, अशा लोकांसाठी आजचा हा स्पेशल पॉडकास्ट असणार आहे. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. आपण सरळ आपल्या गेस्ट डॉक्टर प्रिया दंडगे मॅम यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला नवीन आणि अत्यंत रोचक अशी वेगळी कुठली माहिती ऐकायला मिळते. नमस्कार मॅम, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा राजमंचावरती, नवीन स्टुडिओमध्ये, नवीन प्लेसवरती. कशा आहात आणि मी कसा वाटला छान आहे. स्टुडिओ? नाही, स्टुडिओ खूपच छान आहे आणि तुमचंही अभिनंदन थँक्यू सो मच. नव्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. आणि मला वाटतं हा पहिला पॉडकास्ट हा आहे ना? पहिला पॉडकास्ट आहे या स्टुडिओमधला. धन्यवाद. येस मॅम, कशा आहात? मी छान. ओके. आपण, मला असं वाटतं की मी इंट्रोमध्येच सांगितलं जसं की हो. पोटाचा घेर कमी करणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु खूप लोक प्रयत्न करतात यासाठी हो. आणि तो काही कमी होत नाही. तर काय कारण आहे की नेमकं, म्हणजे बाकी वजन कधी कधी आपल्याला वाटतं ना हा चांगला व्यक्ती आहे, वजन पण ठीक आहे, पण पोटाचा घेर जास्त आहे. काय कारण आहे हे वाढण्याचा? आता अलीकडच्या एक 25-30 वर्षामध्ये आपण बघितलं तर भारतीयांच्या पोटाचा घेर वाढायला लागलाय आणि पहिल्यापासूनच थोडंसं जागतिक स्तरावर लोक आता भारतीयांना मोठ्या पोटाचं लोक म्हणून ओळखतात.
म्हणजे इंडियन पॉट बेली असं याला नाव दिलेलं आहे. आणि थोडेसे त्याच्यावर विनोदही होत असतात की भारतीय भारतीय माणूस म्हणजे त्याचा पोट वाढलेलंच असणार. तर साऊथ एशियन जे इकडचे लोक आहेत किंवा आपण जे भारतामधले लोक आहे तर त्यांचा पोटाचा घेर खूप लक्षणीयरित्या या गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये वाढलेला बघायला मिळतो. याला काही मुख्य कारण म्हणजे काय आहे की मी म्हणेन की आता इंडिया हा बसलेला इंडिया आहे. अच्छा. म्हणजे बैठा हुआ इंडिया आहे. म्हणजे काय, आपण घरी सोफ्यावर बसतो, मग तिथून गाडीत बसतो किंवा टू व्हीलरवर बसतो. ऑफिसमध्ये जाऊन आपण ऑफिसमध्ये 8-10 तास बसतो. आता कोविडमध्ये ऑफिस घरी आले तरी वर्क फ्रॉम होम म्हणून आपण घरीही काम करत बसतो, जेवायला बसतो आणि मग आपली हालचाल, आपलं चालणं म्हणजे खूपच कमी झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारताचं सगळं जेवण खाण्याची पद्धत बदललेली आहे. अल्ट्रा हाय प्रोसेस्ड फूड आलेलं आहे आणि त्याच्यामुळे झालंय असं की रोज आपण हाय कॅलरी फूड खातोय, खूप फॅट असलेलं फूड खातो. वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या वेगवेगळे प्रॉडक्ट्स बाजारात आलेले आहेत. ते खाणं आपल्याला प्रतिष्ठेचं लक्षण वाटतं. आपण पाश्चात्यांचं एक वेगळं अनुकरण या पद्धतीने करतो आहोत. म्हणजे पूर्वी स्नॅकिंगला आपल्याला पोहे, चुरमुरे, फुटाणे, वाटाणे ते पण घरगुती असं घरी असलेलं खायचं. पण आता असं नाहीये, पाकिटं फोडतात लोक. म्हणजे आता जर तुम्ही प्रवासात बघितलं तर प्रवासामध्ये काय बघायला मिळतं तुम्हाला की लोक उगीचच टाइमपास म्हणून 1-4-5 पाकिटं घेतात आणि संपून टाकतात. का तर वेळ जात नाहीये, स्ट्रेस यायला लागलेला आहे. पुन्हा इतक्या मिठाया खातो आपण, म्हणजे रिफाईंड कार्ब्स ज्याला म्हणतो, बेकरी प्रचंड वाढलेली आहे आपल्या घरांमधली. म्हणजे रोज सकाळी चहा बरोबर नाही मी 2च बिस्किट खाते असं पेशंट मला सांगतात. तुम्ही रोज 2 खाता पण महिन्याची किती झाली, 60 बिस्किट्स झाली नाही का. मग तेवढ्यावर थांबत नाही, ब्रेड खाणं, मिठाया सतत खाणं, आईस्क्रीम रोज खाणं, प्रत्येक गोष्टीला चॉकलेट्स खाणं, हे सगळं वाढायला लागलेलं आहे. कारण भारतीयांच्या मनावरचा स्ट्रेस वाढायला लागलेला आहे कामाच्या ठिकाणचा. आणि आपल्याकडे जसं पूर्वापार समजूत आहे भारतीयांमध्ये की ज्याचं पोट थोडं सुटलेलं आहे तो थोडा म्हणजे काय लकी माणूस आहे, थोडा संपन्न माणूस आहे, खाते पिते घर का आहे. आणि असं काय हे पोट खपाटीला गेलेला तू वगैरे असं सामाजिक प्रेशर असतं. त्यामुळे ठीक आहे, थोडं एक 35 नंतर जर पोटबीट सुटलं तर माणसं फारसं ते माइंड करत नाहीत. पण आता हा प्रॉब्लेम तिथेच राहिलेला नाही. तो पोटामध्ये जरी दडलेला असला तरी तो फक्त पोटापुरता राहिला नाही, आता सगळ्या शरीरावर तो आक्रमण करतो. मला वाटतं त्याच्यानंतर बोलूयात आपण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहे. परंतु सर्वात अगोदर मी जेव्हा या पॉडकास्टसाठी रिसर्च करत होतो, 40% लोकांच्या पोटाचा घेर हा धोकादायक पातळीच्या पुढे गेलेला आहे असं सांगितलं जातं. हे धोकादायक पातळी मुळात काय आहे आणि काय होईल, म्हणजे काय धोका आहे त्याच्यामुळे? आता पोटाचा जो घेर आहे आपला, आपण बेंबीपासून जर मोजला तर पुरुषांमध्ये तो 35 इंचाच्या वर असेल. म्हणजे पूर्वी ते 38 होतं पण आता 35 आलेलं आहे. 35 इंचाच्या वर असेल आणि स्त्रियांमध्ये 31 इंचाच्या वर असेल तर तो धोकादायक आहे. आता हे का धोका आहे, तर याचा अर्थ की तुम्ही ज्या कॅलरीज खर्च केलेल्या नाहीत त्या कॅलरीज तिथे साठत आहेत फॅटच्या रूपात. आणि तुमच्या प्रत्येक अवयवाला एक आवरण आहे. आता तुम्ही डॉक्टर आहे, तुम्हाला माहिती आहे की फॅट हे कुशनिंग करतं ऑर्गन्सचं. म्हणजे थोड्या प्रमाणात जे असेल नॉर्मल याच्यामध्ये तर ठीक आहे, पण ते इतकं वाढलं आहे फॅट, म्हणजे जो आपल्या पूर्ण अन्ननलिकेला झाकणारा पडदा आहे, ग्रेटर आणि लेसर ओमेंटम, कार्डियाक म्हणजे हृदयाच्या भोवती, किडनीच्या भोवती, लिव्हरच्या भोवती, पँक्रियासच्या भोवती, मध्ये इंटेस्टाईन्समध्ये, सगळीकडे जिथे जाईल तिथे ते फॅट जाऊन बसलेलं आहे. आणि हे जाऊन बसलेलं फॅट जे आहे ते अनेक गोष्टी करत आहे. म्हणजे काय करत आहे तर हार्ट अटॅकला प्रॉब्लेम करते, कारण कोलेस्ट्रॉल तुमचं खूप वाढतं आहे. तुम्हाला टाईप 2 डायबिटीसमध्ये नेतं, तुमचं ब्लड प्रेशर वाढवतं आहे. म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी धोकादायक
आहेत. बरोबर. आणि यामध्ये पण 2 गोष्टी आहेत. पोटाच्या घेराचा जो म्हणजे पोटाचा जो फॅट आहे त्याच्यामध्ये एक सबक्युटॅनियस म्हणजे आपल्या त्वचेच्या खालचं. म्हणजे बहुतेक आपल्या असं चिमटीत जे येतं आपण ज्याला टायर्स म्हणतो ते. पण काही लोकांचं पोट आहे, काही म्हणजे मी बऱ्याचशाच म्हणेन की ते असं चिमटीत येतच नाही. तर ते असं बिअर बेली असं त्याला म्हणतात किंवा एक कलिंगड एकदम कलिंगडासारखं असं मोठं. आम्ही वैद्य म्हणजे डॉक्टर्स लोक जोक करताना म्हणतात ऑलवेज प्रेग्नंट नेव्हर डेलिव्हर्स. तर असं जे सगळं फॅट आहे ते व्हिसरल आहे. म्हणजे आपला जो व्हिसेरा आहे म्हणजे जे सगळे डायजेस्टिव्ह ऑर्गन्स आणि बाकीचे सगळे ऑर्गन्स आहेत त्याच्या भोवती ते फॅट जमा झालेलं आहे. त्यामुळे त्या ऑर्गन्सची कपॅसिटी कमी झाली आहे. अच्छा. त्याचं कार्य कमी झालेलं आहे. त्याला श्वास घेता येत नाहीये, इतकं कुशनिंग झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे व्हिसरल फॅटमध्ये जे ॲपल टाईप म्हणजे आहे म्हणजे वरच्या बाजूला पोटाच्या जी चरबी जास्त जमलेली आहे ती जास्त घातक आहे. ॲपल शेप बेली आणि पेअर शेप बेलीमध्ये म्हणजे थोडं खालच्या बाजूला आणि मांडी आणि कंबर याच्यावरच्या फॅटपेक्षा जे वर वाढत चाललं आहे ते फॅट जास्त डेंजरस व्हायला लागलंय. बऱ्याचदा काय होतं की आपलं वजन वाढायला लागलं की आपण जातो BMI वगैरे चेक करतो आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की माझा BMI नॉर्मल असताना देखील माझ्या पोटाचा घेर वाढलेला आहे. हे काय प्रकरण असतं? आता काय असतं की जेनेटिकली बरेचसे लोक आपण बघतो की जेनेटिकली त्यांचं फॅट डिपॉझिशन होत नाही. भले ते जास्त खात असतील किंवा बरोबरीने एखाद्या जाड माणसाच्या खात असतील किंवा बऱ्याच लोकांचं जेनेटिकली कोणाचं दंडात असतं, कोणाचं मांडीत असतं, पोटावर असतं, असं म्हणजे जेनेटिकली असतं. पण आता ही जी सगळी बैठी जीवनशैली आहे 8 ते 10 तास आपण बसलेलो आहोत आणि त्या बैठ्या जीवनशैलीमुळे सगळं जे काही फॅट आहे ते तिथं डिपॉझिट होतं. एकतर काही मुवमेंट नाही म्हणजे आपण कॅलरीज घेतोय फक्त, खर्च काहीच नाहीये. सेव्हिंग अकाउंट आपलं एवढं वाढत चाललेलं आहे ते फॅटचं की त्या सेव्हिंग अकाउंटमुळे आपल्याला प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत. आणि मग स्त्रियांच्या मध्येच तसंच झालंय आणि पुरुषांच्या मध्ये पण तसंच झालेलं आहे. आणि त्यामुळे ते धोकादायक स्थितीकडे निश्चितपणे गेलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं मला वजन कमी करायचं आहे ना तर लोक म्हणतात की तुम्ही फार पर्टिक्युलर होऊ नका. तुम्ही तुमचे रोजचे जे सातत्याचे व्यायाम आहेत ते करत राहा, पोटाकडे लक्ष देऊ नका, आपोआप कमी होईल. पण फक्त तुम्ही पोटाची चरबी कमी करायला जाल तर ते पॉसिबल नाही. असं वैज्ञानिक दृष्ट्या ते पॉसिबल आहे का हा माझा प्रश्न आहे. नाही फक्त पोटच कमी होईल असं काही नाहीये. आता काय आहे पोटाचं तर पोट आहे ती पोकळी आहे. म्हणजे वेगवेगळे ऑर्गन्स असलेलं पोट हे पोकळी आहे. त्याचा जो मसल आहे तो जो आपण ज्याला 6 पॅक्स किंवा रेक्टस ॲब्डॉमिनस म्हणतो तो कुठे आहे तर तो कमरेच्या एका हाडावर त्याचं पॉइंट आहे आणि एक आपल्या स्टर्नमवर पॉइंट आहे. म्हणजे तुम्ही जर 2 टोकांना बांधलेला झुला बघितलात स्विंग असा असतो आपला पिकनिकला वगैरे बांधतात तर त्याच्यामध्ये हलकी काही वस्तू ठेवली तर तो थोडासा खाली जाईल. पण तुम्ही जड वस्तू ठेवली तर तो खाली खाली जाऊन अगदी जमिनीला टेकेल. असा मोठा गरगरी म्हणजे झुकायला लागतो तो. तर हे जे मसल्स आहेत तो एक मधला मसल जो असा पट्ट्यासारखा म्हणजे 2 जोडीमध्ये तो आहे आणि ऑब्लिक मसल्स म्हणजे असे पोटाचे तिरके मसल्स आपण सतत बसलेल्या स्थितीत राहिल्यामुळे ते शिथिल झालेले आहेत. बरोबर. आणि आपण बघा ना म्हणजे एकदा उलट सुद्धा वाकत नाहीये, पुढे सुद्धा वाकत नाही, पुढेच वाकणं होत नाही आता तर पुढे सुद्धा वाकणं होत नाही. घराची आपली रचना अशी आहे की सगळं हाताशीच आहे नाही का. तर काहीचही नसल्यामुळं तो स्नायू शिथिलच होतो आणि मग त्याला घट्ट करायला त्याला एकदम टाईट करायला आपल्याला खूप व्यायाम केला पाहिजे. आपलं खाणं पिणं आणि मग बाकीच्या पण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आपण सुरुवातीपासूनच पाहत आहोत परंतु एक बेसिक कारण की आपण जसं म्हटलं की एखाद्याचा BMI नॉर्मल आहे तरी सुद्धा त्याच्या पोटाचा घेर मोठा आहे किंवा विसरल फॅट त्याचं जास्त वाढलेलं आहे. याची नेमकी काय कारण आहेत? अशी कुठली कारण आहेत ज्याने फक्त पोटाची चरबी जास्त वाढते म्हणजे लवकर वाढते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सतत सिटिंग पोझिशनमध्ये आहे. बरोबर. यात 2 गोष्टी होतात.
एक तर स्नायू सैल होतात, कोणतीही स्नायूला हालचाल नाही. तुमच्या शरीराची राहू दे, पण ॲब्डॉमनच्या मसल्सला पण कोणतीही हालचाल नाहीये, त्याला काही ॲक्टिव्हिटी नाहीये. दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण जेव्हा एकाच जागी बसतो तेव्हा आपली बॉडी स्टक पोझिशनमध्ये जाते, काहीच हालचाल नाही ना. 7-8 तास फक्त कम्प्युटरकडे बघत किंवा काही कागदपत्र चेक करत आपण बसायचं आहे. तर अशा वेळी ब्रेन हा समजतो की काहीतरी धोका निर्माण झालेला आहे. आपण हालचाल करत नाही, कारण उत्क्रांती इव्होल्युशन पासून माणसाने जर हालचाल केली नाही तर त्याला अन्न मिळणार नाही, हालचाल केली नाही तर तो शत्रूपासून दूर जाणार नाही. असे सगळ्या आपण गोष्टी घेऊन आलेलो असल्यामुळे एका स्थितीमध्ये आपण बराच काळ बसल्यानंतर आपल्याला हे ब्रेनला हे कन्फ्युजन होतं की बहुतेक सगळा धोका निर्माण झालाय आणि मग ते कॉर्टिझॉल जे स्ट्रेस हार्मोन आहे ते जास्त रिलीज व्हायला लागतं. याचबरोबर आणखी एक थिअरी सांगितली जाते की जी इव्होल्युशन थिअरीच म्हटली जाते, थ्रिफ्ट जीनची, की असा आपण एक जीन निर्माण केलाय की जो फॅट चोरतोय, म्हणजे फॅट अक्युमुलेट करायला, फॅट स्टोअर करायला तो मदत करतोय. म्हणजे का असं करतोय तर अनेक वर्ष आपण या ज्या एशियन याच्यातले लोक आहोत, अनेक दुष्काळांचा सामना केलेला आहे. ओला दुष्काळ असो, कोरडा दुष्काळ असो, किंवा खाण्यासाठी एवढे न्यूट्रिशन सर्वसामान्य लोकांना उपलब्ध नव्हतं, जे आता गेल्या 50 वर्षांमध्ये, मी म्हणू की आता येणाऱ्या मागच्या 25 वर्षांमध्ये एवढं जे सगळं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे झालेलं आहे की फॅट डिपॉझिट करा, जरा धोका निर्माण झाला फॅट डिपॉझिट करा. आणि याला असं काही रिसर्च बेस नाहीये, पण ही एक थिअरी आहे. पण असं वाटतं की ही पण थिअरी थोडं काम करते आहे. पण केस स्टडीज वरूनच झाली हो असेल हो ना? हो हां. ओके. पण मी काय म्हणतो, मोबाईल बघितल्याने सुद्धा पोट वाढू शकतं किंवा कुठल्याही प्रकारची स्क्रीन जर आपण जास्त बघितली तर पोट वाढू हो शकतं? हो मोबाईलमुळे पोट वाढतं. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रोलिंग करता, रील्स बघता, स्क्रोलिंग करता, तेव्हा ब्रेनचं ओव्हर स्टिम्युलेशन व्हायला लागतं. अच्छा. सो इट्स अ साईन ऑफ स्ट्रेस. हां. ब्रेन जेव्हा ओव्हर स्टिम्युलेटेड होतो तेव्हा समजतो की आपल्याला धोका आहे, सो स्ट्रेस हार्मोन रिलीज होतं. जो ब्लू लाईट रिलीज होतो त्याच्यामुळे आपलं सर्कॅडियन रिदम प्रॉब्लेममध्ये येतं. आपलं जे झोपेचं हार्मोन आहे मेलॅटोनिन ते कमी स्त्रवतं, म्हणजे आपली झोप झोप उडते. प्रॉब्लेममध्ये येते आणि यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येतो. बरेच लोक सकाळी उठल्या उठल्या मेसेजेस तपासतात आणि ती दिवसाची सुरुवात जी ब्रेनला ओव्हर स्टिम्युलेट करते, म्हणजे अगदी शांत अशा जे वातावरण सकाळचं असतं तेव्हा एकदम ब्रेनला आपण इतकं ओव्हर स्टिम्युलेट उठल्या उठल्या करतो आणि त्यामुळे ब्रेनला वाटतं की धोका आहे. सो जेव्हा जेव्हा मेंदू असं समजतो की धोका आहे तेव्हा तेव्हा तो फॅटच डिपॉझिट करतो, तुमचे शुगर क्रेविंग वाढवतो आणि त्यामुळं इनडायरेक्टली मोबाईल आपल्याला लठ्ठ बनवतोय आणि आपलं पोट मोठं करतोय. आणि मोबाईल बघताना आपण एकाच जागी बसतो, आपण हालचाल करत तर मोबाईल बघतच नाही ना, मग त्यामुळे ती ही हालचाल थांबली. टेन्शनमुळे पोट वाढतं. हो, स्ट्रेस हा मेजर फॅक्टर आहे पोट वाढण्यातला. आणि बऱ्याच वेळा आम्ही स्ट्रेस हा शब्द उच्चारला की लोकांना वाटतं अरे बापरे काहीतरी मोठंच आहे वाटतं, म्हणजे बँकमध्ये लॉस झाला का, डिवोर्सच झाला का, ब्रेकअपच झालं का. नाही, स्ट्रेस छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा स्ट्रेस म्हणतो. म्हणजे तुम्ही खूप गर्दीच्या ठिकाणी जर उभे असाल तोही स्ट्रेस आहे. खूप आवाज येत असेल त्यालाही बॉडी स्ट्रेस समजते. आणि छोट्या छोट्या गोष्टी रोज होतात, म्हणजे आजचं टार्गेट आहे, मला वेळेत बस पकडायची आहे, मला घरी हे घेऊन जायला उशीर झालेला आहे, अरे अच्छा मी ही महत्त्वाची गोष्ट विसरलो आहे. तर हे असं सारखं जे स्ट्रेस ट्रिगर होतो आहे ना बॉडीमध्ये, त्यामुळे कॉर्टिझॉल लेवल हार्मोनशी वाढते आहे आणि त्यामुळे पण पोट वाढत आहे. पण या सेकंड पार्टमध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात तुम्ही त्या आता एकदम रेग्युलर लाईफ आहे प्रत्येकाची जवळपास 99% लोकांची असेल, एकदम मॉन्क वगैरे सोडलेत तर. सो मग हे कसं काय करायचं, मॅनेज कसं करायचं? एक तर आपण काही बाह्य गोष्टींपासून लांब जाऊ शकतो, म्हणजे उठल्यानंतर पहिल्या 1 तासामध्ये मोबाईल मेसेजेस नोटिफिकेशन्स न बघणं. दुसरी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी 1 तासभर सगळे स्क्रीन्स बंद ठेवणं. आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं. म्हणजे काय करणं, आता तुम्हीच म्हणालात की ही जर आपली रोजचीच गोष्ट झाली आहे तर मग त्यासाठी आपण एवढी जीवाची तगमग करून घेण्याची काही गरज नाही आहे. त्या गोष्टी होतील. आणि जी स्पर्धा सगळीकडे झालेली आहे की मला इकडे पोचायचं आहे आणि
मोर इज नॉट इनफ ऑल्सो. हम्म. म्हणजे दिल मांगे मोर हे होतंच, पण आता मोर इज ऑल्सो नॉट इनफ. हम्म. तर ते बघितलं पाहिजे. आणि भारताला एक अतिशय सुंदर अशी आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे, हम्म. ज्यासाठी परदेशी लोक इथं येतात. आणि काय ज्याला म्हणतो, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा धरू नको, असं गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. हम्म. त्या जर आपण तत्वज्ञानाकडे गेलो, बरेच जण सांगतात की हे पाश्चात्य तत्वज्ञान, बरेच सांगतात इकिगाई आहे, अमुक आहे, असं आहे, तसं आहे. पण हे सगळं गीतेमध्ये आहे. सगळ्यांचा बेस आपल्याकडेच. भगवद्गीता आहे, आपल्याकडे आहे. हम्म. त्यामुळे थोडं अध्यात्माकडे जाणं, फॅमिली लाईफ जास्त एन्जॉय करणं, हम्म. आणि ते मटेरियलिस्टिक न असणं. म्हणजे असं गप्पा मारत छान बसलो आहे, त्याला पैसे लागत नाहीत. आपण चालायला सगळे मिळून कुटुंबातले गेलो, त्याला पैसे लागत नाहीत. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी छान पदार्थ केला. पूर्वी नाही काय, असं पॉट आईस्क्रीमचं एक असायचं आमच्या लहानपणी, एक असं भांडं यायचं आईस्क्रीमचं, आणि सगळी गल्ली गोळा होऊन ते आईस्क्रीम करायची. हम्म. आणि ते अगदी काय आईस्क्रीम म्हणण्यासारखं पण नव्हतं, पण त्यात खूप मोठा आनंद होता. हम्म. आपल्याला पलीकडे कोण राहतं आहे ते माहीत नाही, नवरा बायको पण 2 वेगवेगळ्या खोलीत असतात. तर भारताना हा सगळाच एकंदर विचार करून थोडी आपली वैचारिक बैठक हम्म. तपासून बघायला पाहिजे. इन्फर्टिलिटी म्हणतो आपण, वंध्यत्व किंवा लिबिडो लॉस, ज्याला सेक्शुअल हो. ऍक्ट किंवा हो. इच्छा कमी होणं, हे हो. आजकाल खूप जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे डिवोर्सेसचं प्रमाण वाढलेलं आहे. तो एक मला वाटतं 30-35% तो एकटा फॅक्टर आहे डिवोर्स याच्यामध्ये. सो हे सुद्धा वजनाशी किंवा या पोटाच्या घेराशी रिलेटेड आहे. आता जे व्हिसरल फॅट सेल्स आहेत, म्हणजे हम्म. पोटामध्ये जी चरबी आहे त्याचे सेल्स हे ॲरोमाटेज नावाचं एक एन्झाईम रिलीज करतात. हम्म. आणि हे फॅट जर वाढलं की ते एन्झाईम जास्त वाढतं, आणि ते एन्झाईम काय करतं माहिती आहे, ते पुरुषत्वाचं हार्मोन टेस्टेस्टेरॉनचं रूपांतर स्त्रीचं हार्मोन इस्ट्रोजेनमध्ये करतं. हम्म. त्यामुळे पुरुषांचा मसल लॉस व्हायला लागतो, त्यांना सेक्शुअल डिझायर कमी व्हायला लागते, टेस्टोस्टेरॉन कमी झालं म्हणजे पुरुषत्वच कमी कमी झालं झालं थोडक्यात. हम्म. स्पर्म काउंट कमी झाला, इच्छाच उरली नाही हम्म. प्रेमाची. मग काय होणार? हम्म. मग कुटुंबामध्ये वादळ निर्माण होतं. आणि या गोष्टीमुळे इन्फर्टिलिटी, वंध्यत्व इतकं वाढायला लागलेलं आहे. म्हणजे फक्त मुलींचं PCOD किंवा थायरॉइड त्याला कारणीभूत नाही, मुलांचं हेही कारणीभूत आहे. तेव्हा माझ्याकडे जर बिनलग्नाचा पेशंट आला, त्याचं लग्न झालेलं नाही आणि वजनासाठी आला, तर मी त्याला म्हणते की तू हे कंपल्सरी वजन कमी केलंच पाहिजेस, हम्म. तुझ्या पोटाचा घेर कमी केलाच पाहिजेस, नाहीतर तुझ्या मॅरिड लाईफचं काही खरं नाही. हम्म. आणि आता तर बघतो आपण शाळेतल्या मुलांचं पोट मोठं झालेलं आहे, हम्म. नाही का? म्हणजे अगदी टीनएजर्स सुद्धा मोठ्या पोटाचे, पोट सुटलेलं असं दिसायला लागलेलं आहे. टीनेजर्स जास्त आहेत मला असं हो. वाटतं याच्यामध्ये. आणि आपल्याकडे आई वडिलांनाही काहीच वाटत नाही, त्यांना वाटतं नाही नाही माझं खात्यापित्या घरचं. हां, कसा माझा बाळकृष्ण गलेलठ्ठ आहे, बाबा गोबऱ्या गोबऱ्या गालांचा आहे. हा. अरे पण ते गोबरे गाल आहेत मान्य आहे, पण पोट पण सुटले, त्याचं काय करणार? बरोबर. आणि अगदी छोट्या छोट्या मुलांना स्ट्रेस आहे हो. म्हणजे बालवाडीत ॲडमिशन मिळवायचं स्ट्रेस आहे, आणि सारखे आई वडील अरे हे कर ते कर, कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन आहे. हम्म. त्यामुळं मुली आणि मुलं दोघंही स्ट्रेस खाली आहेत, आणि त्यामुळं मुलींचं PCOD झालंय, हम्म. यांचं टेस्टेस्टेरॉन कमी झाले. मग हे मानवी म्हणजे आपण माणूस म्हणून जी स्पीसीजचं प्रतिनिधित्व करतो हम्म. त्याच्यासाठी हे खूप घातक आहे. हम्म. बऱ्याच लोकांचा एक प्रॉब्लेम पाहिलेला आहे मी, म्हणजे माझ्या आजूबाजूला, इव्हन माझं पर्सनली सुद्धा, मी आता जिम वगैरे लावल्याच्या हो. नंतर हे होतं ना, बाकी फॅट लॉस होतोय, म्हणजे पोटाचा जो घेर आहे ना तो कमी होत नाही. हो. आता डाएट जरी केलं, बऱ्याचदा फक्त आपण सॅलड खातोय, हो. त्याच्यानंतर बाकीच्याही गोष्टी आहेत, तरी सुद्धा पोट लवकर हवं तेवढं कमी होत नाही. काय कारण असतं त्याच्या मागे? तुमची झोप कशी होते, किती वाजता झोपता तुम्ही? हां, झोप कमी होते, हां. कामाचा व्याप. हां, कामाचा व्याप. आता लोकांना असं वाटतं, अरे ही झोप का आहे? माझे कामाचे तास जात आहेत, मी 24 तास काम केलं असतं, झोप नसती तर, नाही का? खरंय. पण माणूस आहे तोच आहे ना, तर त्याला 8 तास झोप आवश्यक आहे. ती 8 तास छान गाढ झोप असली पाहिजे, त्यानंतरच तो ताजातवाना होऊन काम करू शकेल, त्याची कपॅसिटी वाढेल, स्टॅमिना कामाचा वाढेल, त्याचा फोकस वाढेल. जेव्हा झोप कमी होते तेव्हा आपला ब्रेन गोंधळलेल्या स्थितीत जातो.
आणि मग गोंधळलेल्या स्थितीत जातो तेव्हा काय करतो, समजा तुम्ही एकदा असा प्रयोग करून बघा, 3च तास झोपून बघा आणि दुसऱ्या दिवशी ना एकतर असं झोपाळू वाटणारच आहे, डिझी, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं हाय कॅलरी काहीतरी खावंसं वाटेल, म्हणजे मोठा बर्गर आणून खावासा वाटेल, मोठं हॉट चॉकलेट खावंसं वाटेल किंवा मोठं असं आईस्क्रीमचा स्कूप खावासा वाटेल, कारण ब्रेन त्यावेळी हाय कॅलरी डाएटच चूज करतो, बरोबर. जास्त फॅट असलेलं फूडच चूज करतो हम्म. आणि त्यामुळे झोपणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. 10-10:30ला झोपणं आणि सकाळी 6-6:30ला उठणं हे जर जमलं तर मग जिममध्ये जाण्याचा पण काही उपयोग आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही विचारली की मी जिममध्ये जातो पण पोट कमी होत नाही. माणसांना सगळ्यांना असं काय झालंय की नाही मी यावर्षी ना गंगेत जाऊन स्नान केलंय, आता मी वर्षभर पाप करायला मोकळा आहे. तसं मी 1 तास जिममध्ये क्रंचेस लंजेस केले आहे, सो दिवसभर मी बसायला मोकळा आहे. नाही, दिवसभर आपण काय ऍक्टिव्हिटी छोट्या छोट्या करतो ना, त्या जास्त महत्वाच्या आहेत त्या 1 तासाच्या जिमपेक्षा. त्यामुळे ते जर तुम्ही केलं तर तुमच्या पोटाचा घेर लवकर कमी होईल. आता आपल्या आजूबाजूला ना काहीच नॅचरल खायला मिळणं फार मुश्किल झालेलं आहे. खूप हे झालं, म्हणजे तुम्ही फ्रुट्स जरी आणले तरी ते आर्टिफिशियली पिकवलेले असतात किंवा त्याच्यात कलर येण्यासाठी काही केमिकल्स वगैरे ॲड केलेले असतात. तुम्ही गहू, बाजरी, तांदूळ शहरामध्ये घ्यायला जा, तिथे सुद्धा काही ना काही केमिकल मारलेले असतात. तुम्ही साधं एखादं पॅकेट उघडा, त्याच्यात काहीतरी आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत. या सगळ्यांचा किती रोल आहे पोट वाढण्यात किंवा वजन वाढण्यामध्ये? पोट वाढणं, वजन वाढणं यामध्ये या सगळ्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे, कारण आपलं खाणं बदललंय. आता तुम्ही मला सांगा की पोळी भाजी हे आपलं राष्ट्रीय अन्न झाल्यासारखं झालंय. म्हणजे पूर्वी असं नव्हतं, एक ताकाचा ग्लास असायचा, डाळी, उसळी, मासे, चिकन, अंड काहीतरी असं असायचं सोबत, भरलेलं ताट असं. ताट असं. आता नुसतं पोळी भाजी असतं. मग सतत गहू गहू गहू, मग त्यापेक्षा आपली ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा वेगळे आता मिलेट्स आहेत ते कोडो, कुट्टू, साम, ते सगळं, भरपूर भाज्या. आता आपल्याकडे पालेभाजी पण आपण करतो तर पीठ पेरून करतो किंवा डाळी घालतो, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालतो. या सगळ्या गोष्टीपासून आपण लांब गेलेलो आहोत. आणि मग आपलं काय झालंय, अरे भूक लागली का, मग पोळी भाजी खातो मी. बरेच लोक वर्षानुवर्षे नुसती पोळी भाजीच खातात, जे इनकम्प्लीट प्रोटीन आहे. म्हणजे प्रोटीन किती घेतलं पाहिजे वगैरे सगळा हिशोब आपण नंतरच बघू, पण आधी हे तरी व्हायला पाहिजे आहे की एक कम्प्लीट बॅलन्स्ड मील 2 वेळा तरी तुम्ही दिवसातून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. आणि आता सगळ्यांनी लेबल वाचलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की अरे मी गोड नाही खात, अरे गोड नाही खात पण सॉसमध्ये तर आहे, बिस्किट्समध्ये आहे, ब्रेडमध्ये आहे, सगळ्यामध्ये अशी हिडन शुगर जी आहे ती हिडन शुगर आता नको आहे. आणि ती खूप प्रचंड प्रमाणामध्ये आहे. जसं काही लोक रोज आईस्क्रीम खातात, एक एवढं चॉकलेट रोज खातात किंवा जाता येता 2-3 कोल्ड्रिंकच्या बाटल्या पितात. हे सगळं शुगरच आहे ना, मग त्यातून खूप शुगर जाते आहे. आणि पॅकेट फूडमध्ये तर म्हणजे मी पूर्वी पण बोलली आहे की अल्ट्रा हाय प्रोसेस्ड फूड जे आहे ते फक्त मार्केट कॅप्चर करणं ह्या एका उद्देशाने बनलेलं आहे. यामध्ये कुठलंही न्यूट्रिशन नाही. त्यामुळे तुम्ही हे पॅकेट खरेदी करूच नका. ते वाचलेले पैसे ठेवा आणि चांगली फळं खरेदी करा. बरेच लोक, तुम्ही जर चांगले पैसे द्यायला तयार असतील तर शेतकरी पण चांगलं पिकवतील, नाही का. म्हणजे त्याला भाव जर चांगला येणार असेल आणि आपण थोडंसं शोध घेऊन हे करू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातच थोडंसं टेरेसवर, बाल्कनीत एखादं टोमॅटोचं झाड लावा किंवा एखादं वांग्याचं झाड लावा किंवा एक सोसायटी आहे, ते सोसायटीनी मिळून असं कम्युनिटी फार्मिंग टेरेसवर करायला काही हरकत नाही, नाही का. तर असं जर तुम्ही केलं किंवा अशा कुठल्या महिलांना तुम्ही बचत गटाला प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्याकडून काही खरेदी केलं तर मग आपले असे इतके पदार्थ आहेत भारतामध्ये की ते सोडून आपण हे जे स्टिम्युलेट करणारे जे पदार्थ आहेत, टेस्ट बर्ड्स ना, जे खूप मीठ, खूप फॅट, खूप घातक फ्लेवर्स, खूप घातक रंग, खूप घातक केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स असं खाल्लो आणि बिंदासपणे आपण 1 वर्षाच्या मुलाला पण ते पाकिट फोडून देतो आई वडील. मग खूप मला तरी खूप त्रास होतो हे बघताना की असं नका करू. अनेक ठिकाणी आता लोक खूप छान छान महिला घरी सुद्धा बनवतात, काही त्यांच्याकडून विकत घ्या.
आपले पारंपरिक पदार्थ आहेत. आणि एकदा कसं आहे, हे ॲडिक्टेड फूड आहे, हे सगळं पॅकेट फूड आहे. जसं एखाद्या दारुड्याला 2 पेग पिल्यानंतर मग 1 पेगमध्ये मजा नाही येत, तसं ते एकदा तुम्ही ते तसं खायला लागलात की मग तुम्हाला घरी बनलेली भडंग, साधे पोहे हे चांगलंच ते नाही आवडणार वाटणार आहे नाही. ना. मुलांना ते आवडतच नाही. तुम्ही दिलंच कशाला? ती टेस्ट डेव्हलपच करू नका ना. बरोबर. तेवढं तरी आपण आपल्या मुलांच्या हेल्थसाठी केलं पाहिजे असं मला वाटतं. वाढतं वजन हार्ट अटॅक देतं, हं. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हो आणि सर्वात मोठं कारण आहे हार्ट अटॅकचं हो वजन वजन वाढलेलं. वाढलेलं कसं काय? कोलेस्ट्रॉल. आता कसं झालंय की माझ्या लहानपणी आम्हाला जेव्हा तेल आणायचं असायचं तेव्हा घरी एक अशी तेलकट किटली होती. बरोबर. ते तेल असं चिकट होतं, शेंग तेल हो, असायचं, घट्ट असायचं ते हो तर. की नाही? हां. आणि ते तेल बदलून आता पाकिटात तेल आलं, ते पाण्यासारखं आहे, हो. रिफाईंड आहे. आणि जेवढं पाण्यासारखं तेवढं चांगलं समजतायत लोक आजकाल. नाही नाही हां. अजिबात नाही. मी पेशंटला पहिल्यांदा सांगते की तुम्ही रिफाईंड ऑइल बंद करा. बरं. रिफाईंड ऑइल चांगलं नाही आहे. ते 500 ते 600 डिग्री सेल्सिअसला तापवलं जातं. त्यामध्ये अनेक केमिकल्स टाकले जातात. त्याचं नॅचरल न्यूट्रिएंट, पोषण सगळं काढलेलं असतं. म्हणून ते जर पाकिट तुम्ही बघितलं तर त्या पाकिटावर लिहिले ADEK विटॅमिन ॲडेड. का बरं? का तुम्ही विटॅमिन ॲड केले? म्हणजे तुम्ही म्हणजे अगोदर त्यातले काढले काढले. नंतर ऍड केले. नॅचरल त्याला अरोमा पण नाही. हां. आणि आता गंमत अशी आहे की बरेच लोक मला सांगतात, अहो मॅडम त्या शेंगदाण्याच्या तेलाला वास येतोय. अहो वास येणारच ना, शेंगदाण्याचं तेल आहे, त्याचा खमंग वास येणार, त्यामुळे तर तुमची चव वाढणार. म्हणजे आता लोकांना ते न वास येणारं, त्याला काही न टेस्ट नसणारं असं तेल छान वाटायला लागलेलं आहे. त्यापेक्षा पाण्यात करा. तेल खाऊच नका. आणि तेल खूप खातात. म्हणजे असे 15 किलोचे मोठे मोठे डबे आणले जातात. आणि बरेच जॉईंट फॅमिली असतात आमच्याकडे कोल्हापूरला. तर किती तेल वापरता? तर नवरा बायको एकमेकाच्या तोंडाकडे बघतात, काय गो किती? अहो तुम्हीच आणला ना 15 किलोचा डब्बा, मग किती दिवस जातो? 3 आठवडे. 3 आठवड्यात 15 किलोचा डब्बा. हां. मग आता एवढं जर तेल इंडिया खात असेल तर मग काय होणार? मी तर म्हणजे तेल खूप चांदीपेक्षा पण महाग करून टाका. म्हणजे लोक कमी खातील. आणि नंतर ते सगळे जे प्रॉब्लेम होतात. तर या सगळ्या गोष्टीमुळे आहे, हालचाल अजिबात नाही, स्ट्रेस आहे आणि हे अशा प्रकारचं खाणं आहे. तर बरेच लोक नाही मी तूप नाही खात, मी तळलेलं नाही खात. पण आपण बेक्ड म्हणून ज्या गोष्टी घेतो, म्हणजे बेक्ड खाकरा, पण तो खाकरा असा आपण मोडला की आपल्या हाताला तेल लागतं. कारण तो कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यात भरपूर तेल घातलंय किंवा डालडा घातलाय म्हणा, किंवा चुकीचं पद्धतीचं हे घातलेलं आहे. जिथे जिथे लोक आपलं पारंपरिक तेल जिथे जिथे लोकांनी सोडलेलं आहे आणि ते उगाचच कुठल्या तरी तेलाच्या मागे गेलेले आहेत, तिथे तिथे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्या लोकांच्या, भारतीय लोकांच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या युरोपियनपेक्षा अरुंद आहेत. त्यामुळे आपल्याला तेलाच्या बाबतीत सजग राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी पहिल्यापासून सांगत आले की भाकरी, भाजी, आमटी, उसळ हे सगळं जे आहे किंवा कोशिंबीर, ताक, ह्या आपला जो पारंपरिक आहार आहे तोच बेस्ट आहे. अच्छा. ऑलिव्ह ऑइलने हार्ट अटॅक येत नाही म्हणतात. हे मार्केटिंग मिथ आहे, Strategy. मार्केटिंग गिमेक आहे, असं काही नाही. ओके. पण आता कमी कसं करायचं? आता बऱ्याच लोकांचं पोट वाढलेलं आहे. आता आपण का वाढलं हे पाहिलं, त्याच्यानंतर त्याचे धोके काय आहेत हे सुद्धा पाहिलं आहे. कमी कसं करायचं? काय मार्ग आहेत त्यांच्या पुढे? आणि फक्त पोटाची चरबी कमी होणं फार मोठा विषय आहे खरंच. कसं कमी करायचं? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोटाचा घेर वाढलेला आहे याचा अर्थ कुछ तो गडबड है. आपलं जे काही मेटाबॉलिझम चालू आहे, आपलं जे काही खाणं चालू आहे, आपली जी जीवनशैली आहे, ती जर पोटाचा घेर वाढला याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी चुकतं आहे. हे पहिलं आपल्या मनाशी आपण नोंदवलं पाहिजे. मग जीवनशैलीतल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तपासून बघा. आपलं जेवण कसं आहे? आपण पुरेशी झोप घेतो का? आपण मूवमेंट दिवसभरात किती करतो? आपण स्ट्रेस कमी घेतो का? आपण बाहेरचं जेवण किती जेवतो? पॅकेटमधलं तर झालंच, पण हॉटेलिंग किती आहे? शनिवार रविवारी अनेक फॅमिलीज घरामध्ये जेवतच नाहीत. शनिवारी सकाळी
सगळं असं त्यांचं लिस्ट ठरलेली असते. शनिवारी सकाळी हा वडा खायचा, लंच इथे करायचं, डिनर इथे करायचं, आईस्क्रीम इथे हो, खायचं. असतं असतं. बरोबर आहे. हम्म. मग ते काय आहे, तर त्याच्यामध्ये काय घातलं हे बघितलं नाहीये आपण. म्हणजे काही माझ्या हॉटेल ज्यांचं आहे अशा मित्रांनी सांगितलं की आमच्याकडे 15 दिवस आधी आम्ही ग्रेव्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवतो. म्हणजे ते बापरे. मोठे जे फ्रोझन हे आहे, म्हणजे ताजं तर तुम्हाला खायलाच मिळत नाहीये. एवढ्या लोकांचा तो संसार जो काही आहे खाण्यापिण्याचा सांभाळायचा, त्या हॉटेलमध्ये असं ताजं ताजं बनवून तर कोणीच देणार नाहीये. आणि तुम्हाला सांगते की जेव्हा आपण भाजी कट करतो, आपण गाजर कट करतो, आपण फळ कट करतो, तर त्याचा काउंटडाऊन न्यूट्रिएंटचा सुरू होतो. अच्छा. म्हणून आम्ही सांगतो पेशंटना की तुम्ही मुलांना जर डब्यामध्ये सॅलड देऊ इच्छिता किंवा नवऱ्याला आपण डब्यात फळं देऊ इच्छितो, तर ती कट करून देऊ नका. ॲज इट इज. हां, ॲज इट इज स्वच्छ धुवून द्या. आमच्या लहानपणी तर आम्ही दातानी तोडूनच फळं खाल्ली आहेत. ठीक आहे, कट करायचं असेल तर त्यांच्याकडे एक छोटासा चाकू ठेवा. अगदी लहान मुलं असतील तर वर्गातल्या शिक्षिकांनी त्यांना ते कट करून करून द्यावे. द्यावं. पण कट एकदा करून त्यात काउंटडाऊन त्याचा सुरू होतो, न्यूट्रिशन उरतच नाही. ओके. हां, त्यामुळे हे सगळं करणं अतिशय आवश्यक आहे. आणि आम्ही आमच्याकडे स्ट्रेस कमी करण्यासाठी, झोप चांगली येण्यासाठी पुष्पाऔषधी देतो. फ्लॉवर रेमेडीज. हो, फ्लॉवर रेमेडीज देतो. आणि ती या झोपेसाठी असेल, स्ट्रेस कमी करण्यासाठी असेल, निगेटिव्हिटी, अँक्झायटी, फिअर, डिप्रेशन या सगळ्या गोष्टी काढण्यासाठी अतिशय उत्कृष्ट इलाज आहे. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपला पॉडकास्ट आपण केला पुष्पाऔषधीचा, तेव्हा विचारणा झाली. आम्ही सांगितलं तुम्ही एक फोन तरी आम्हाला करा आणि याविषयी माहिती करून घ्या, आमच्या इतरही गोष्टी आहेत त्या जाणून घ्या. तुम्हाला सांगते की तुम्ही गुगल सुद्धा आता करू शकता. कोणी काही आपल्याला आता खोटं सांगू शकत बरोबर. नाही. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय ज्याला म्हणतो जागतिक स्तरावरचा पहिला फुटबॉल खेळाडू मेस्सी यानं 2013 ते 2019 इटलीमध्ये जाऊन डॉक्टर पावलो म्हणून आहेत त्यांच्याकडून पुष्प औषधी थेरपी घेतली होती आणि त्याचा परफॉर्मन्स वाढला. कारण ग्राउंडवर तो सतत उलट्या करत होता, अच्छा. खूप जंक फूड खात होता, त्याच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आली होती. पुन्हा टायटॅनिकची जी हिरोईन आहे ती प्रिन्सेस डायना केट आहे, विन्स्लेट. ते केट विन्स्लेट. पुन्हा जेन फोंडा आहे, खूप लोक, एमा ह्युस्टन आहे. हे लोक खूप पुष्पाऔषधी वापरतात. पण आपल्याकडे एक मेंटल हेल्थला स्टिग्मा असल्यामुळे लोक हे सांगत नाहीत उघडपणे. बरोबर. पण पाश्चात्य देशामध्ये लोक हे उघडपणे मान्य करतात की माझ्या मेकअप किटमध्ये एक रेस्क्यू रेमेडी असते. कारण शेवटी तेही माणसं आहेत, त्यांनाही टेन्शन येतं, नर्वस होतात, अँक्शियस होतात. कलाकार तर जास्तच होतात. जास्त. हो, त्यामुळे ते सतत ही औषधं घेत असतात आणि त्यामुळे त्यांच्या स्ट्रेस लेवल चांगल्या असतात. याचबरोबर मेडिटेशन करणं, वाचन करणं, चांगलं संगीत ऐकणं, कुठे बाहेर निसर्गामध्ये फिरायला जाणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आयुष्याचा भाग हे फक्त पैसे कमवणं किंवा अमुक एक इतकी पॉलिसी करणं, या लोकेशनवर फ्लॅट घेणं, अमुक एक गाडी घेणं एवढंच नाही, तर आपण हेल्दी लाईफ जगणं, आपल्याला रोज छान सकारात्मक वाटणं हे महत्त्वाचं आहे, नाही का? बरोबर. खूप छान. पुष्प औषधीचा वजनाशी रिलेटेड संबंध फक्त मेंटल स्टेट मेंटेन करणं याच्यासाठीच आहे की डिरेक्टली आहे काही? नाही, डिरेक्टली पण आहे. जे लोक इमोशनल ईटिंग करतात किंवा त्यांना क्रेविंग्स खूप आहेत, बरोबर, त्या लोकांना आपण पुष्पाऔषधी देतो. ओके. आणि त्याच्यासोबत डाएट पण देतो. आणि एक्सरसाइज आमचा जो 3 महिन्याचा वेट लॉस प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्ही हळूहळू एक्सरसाइज सुरू करतो. बरं. हां, आणि एक हेल्दी लाईफस्टाईल जेव्हा येते, जेव्हा एनर्जी बूस्ट होते, जेव्हा खूप छान वाटायला लागतं. म्हणजे दर आठवड्याला पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो किंवा ऑनलाईन आपण जेव्हा कनेक्ट होतो, तेव्हा तो सांगतो की या आठवड्यात मला इतकं छान वाटलंय, मला म्हणजे झोप येत नव्हती मॅडम, ती मला छान झोप यायला लागली. पुष्प औषधी कारण आहे त्याचं? हो, डाएट. कारण असं आहे की निरोगी शरीर निरोगी मन बनवतं आणि निरोगी मन निरोगी शरीर बनवतं. बरं, मी जर तुम्हाला विचारलं की आपल्याकडे एक्सरसाइज, मेंटल स्टेट आणि डाएट, या 3 पैकी जास्त इम्पॉर्टंट कुठलं आहे वजन कमी करण्यासाठी? मेंटल स्टेट 2 नंबर डाएट, 3 नंबर एक्सरसाइज. हो. आणि लोक एक्सरसाइजला जास्त महत्त्व देतात. पहिले एक्सरसाइज करायला लागतात. असंही आज आपल्या आजूबाजूला बोललं जातं की एक्सरसाइज कर आणि काय खायचंय ते खा. नाही, असं होतं बऱ्याचदा. नाही, हे चुकीचं आहे. हो,
काही मिथ्स आहेत हां. वजन कमी करण्याला घेऊन. हां. म्हणजे मला सुद्धा एक जणांनी सांगितलं होतं, की माझा मित्र आहे, आता तोही डॉक्टर आहे हां, खरंच सांगायला हां. गेलं तर. त्यांनी सांगितलं, की तो रात्री फक्त आपले काय म्हणतो त्याला, ओवा, हं. बडीशोप आणि जिरा हं. भिजत ठेवतो, सकाळी गरम करतो, हां. पाण्यात टाकतो, ते पाणी गरम करून पितो. तर त्याने बऱ्यापैकी माझी चरबी वितळली. डॉक्टर फ्रेंडने मला सांगितलंय. खरं आहे की खोटं आहे हे? ॲक्च्युअली हे पार्टली खरं आहे. हं, आता आपल्याकडे जेवण झाल्यानंतर बडीशेप भाजलेली खायची हं, पद्धत आहे. हं. सुपारीसुद्धा खातात. जुने लोक पान खात होते. पान येस. तर ते जी नागवेल आहे म्हणजे ते हं. पान आहे, खाऊचं पान आहे, ते सुद्धा वेट लॉस करायला मदत करतं. बरं. पुन्हा शेपवा पण म्हणजे तर त्याच्यासोबत जे चुना, त्याच्यासोबत हो. जे खूप टाकतात लोक. नाही. अगदी फक्त पान हां, हां. आणि थोडंसं त्याच्यामध्ये एक लवंग हं, आणि थोडासा चुना हं, हे जर तुम्ही खाल्लं रोज, हं. काही लोकं मिरी पण मी सजेस्ट करते. तर सुपारी पण टाकतात काही हां, लोकं थोडी त्यात. सुपारी जर तुम्हाला आवडत आवडत असेल असेल तर. तर, हं, तर ती सुपारी खाल्ली तर त्यांनीही वजन कमी होतं. म्हणजे पोटाचा घेर कमी व्हायला किंवा फॅट डिपॉझिशन कमी व्हायला मदत होते. याचबरोबर यातलं सगळ्यात एक्सलंट जे एक आहे ते म्हणजे शेपवा. बऱ्याच लोकांना शेपूची भाजी खायला आवडत नाही. हं, पण शेपूच्या भाजीचं जे बी आहे, शेपवा ज्याला म्हणतो आपण, हं. तर तो शेपवा जो आहे, बाळंत शेपवा पण म्हणतात. गरोदर बायकांना अ, जास्त दिला जातो मला नाही वाटतं. डिलिव्हरी डिलिव्हरी झाल्यानंतर का? ते शेपवाचं ओके. पाणी प्यायला दिलं जातं. हां. ते जर आपण कायमस्वरूपी घेतलं त्यामध्ये सब्जा बी टाकून, हं, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 1-2 चमचे मोठे ते शेपवा टाकायचं. चांगलं हं, मंद आचेवर उकळायचं. त्याचा रंग छान बदलतो. हं, ते पाणी गाळून त्यात सब्जा बी घालायचं हं, आणि 1 लिटरभर पाणी ते दिवसभरात सिप करत राहायचं. हं. त्याने खूप फरक पडतो. अरे वाह! तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हं, केल्या पाहिजेत. हं, आणि डाएट खूप जे कार्ब्स आपण खातो आहे, हं, म्हणजे आपलं जेवण असं आहे की मी 4 पोळ्या खाल्ल्या, मी एवढा भात खाल्ला. हं. तर ते न राहता पोळी भाकरी लिमिटमध्ये खायची आणि भाज्या, उसळी खूप खायच्या. चांगल्या खायच्या, बरं. पालेभाज्या. ओके. पण ते असं. हां, उकडलेल्याच जास्त. उकडलेल्या, कमी तेलात. कमी तेलात हे मसाले केलं. घाला तुम्ही. हं, मसाल्यानी काही होत नाही, फायदा हं, होतो उलट. हं, पण तेल कमी वापरा. हं. मगाशी आपण वेस्ट सर्कम्फरन्सबद्दल हो, मागच्याही हो, पॉडकास्टमध्ये हो. बोललोय आणि मगाशीही बोललोय. परंतु हिप वेस्ट रेशो जो असतो, हं, खास करून पोटाच्या चरबीमध्ये हं. किंवा पोटाचा घेर मोजण्यासाठी कामी येतो. तो काय असतो आणि तो कसं डिफाईन करतो? कमरेचं माप हं, आणि हिप्सचं माप याचा ओके. एक रेशो केला जातो. हं, तो पुरुषांमध्ये 0.90 सेंटीमीटर आणि हं. बायकांमध्ये 0.85 सेंटीमीटर असला एवढा पाहिजे. असला पाहिजे. ओके. तो 1 किंवा 1च्या वर गेला तर आपण धोकादायक स्थितीमध्ये गेलेलो आहोत. एकच? हो. बरं. 1च्या वर जायचं नाही. अच्छा. हे जर आपण करू शकलो हां. तर आपण फिट आहोत असं समजायला काही हरकत नाही. बऱ्याचदा काय होतं, की पोट वाढण्यासाठी अनुवंशिक कारणं सुद्धा असतात? हो, ओके. आणि तसंच बायकांमध्ये काय होतं, की एकदा पाळी बंद झाली, हो, ज्याला आपण आपल्या भाषेत मेनोपॉज हो, वगैरे म्हणतो. तर मेनोपॉज नंतर बायकांचं पोट वाढायला लागतं. हो. ते काय कारण? आता मेनोपॉझल बेली असं हं, आपण म्हणतो. हं. बऱ्याच बायकांचं पोट हे वाढायला लागतं. हां. तर याला काय कारण आहे? तर आपलं इस्ट्रोजेन. अच्छा. मेनोपॉज होतो म्हणजे इस्ट्रोजेन हे स्त्रीत्वाचं हार्मोन कमी व्हायला लागते त्याची हं, पातळी. हं, आणि ते जसं कमी व्हायला लागतं, तसं LPL नावाचं एक एन्झाईम आहे. ते LPL नावाचं एन्झाईम इस्ट्रोजेन कमी झालं, की फॅट सेल्स म्हणजे रक्तामधलं जे जास्त फॅट आहे ते ओढून घेऊन फॅट सेल्समध्ये टाकायला लागतं. ओके. तर ते म्हणून LPL जास्त कार्यान्वित होतं इस्ट्रोजन नसेल तर. ओके. मग इस्ट्रोजन जर आपल्या शरीरातलं कमी झालेलं आहे, हं, हं, त्यामुळे आपण जे नॅचरल इस्ट्रोजेन आहेत ते फूड जास्त खाल्ले पाहिजेत बायकांनी मेनोपॉजमधल्या. ओके. याच्यामध्ये जवस आहे, तीळ आहेत हं, आणि अळीव आहेत. ओके. हे तीनही एक चमचा. हळीव ज्याला म्हणतो. हां, हळीवाचे ओके. लाडू आपण ओके. करतो ना, हो, हो. तर ते हळीव जे आहेत हं, ते खाल्ले पाहिजेत. ते खाल्ल्यामुळं आपलं नॅचरल इस्ट्रोजन वाढतं. म्हणजे लसूण पण आला त्याच्यामध्ये हं, किंवा वेगवेगळी कडधान्य आली, हं, सोयाबीन आलं. यामुळं नॅचरली इस्ट्रोजन थोडंफार वाढतं आणि खूप वाढून पण काही उपयोग नाहीये. पण हं. थोडं वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्याला फॅट डिपॉझिशन कमी होतं आणि मग मेनोपॉझल बेली म्हणतो ते होणार नाही. नाही.
या वयातल्या बायकांनी चांगला व्यायाम केला पाहिजे, हम्म. जिने चढ उतार केले पाहिजेत हम्म. आणि मांडी घालून जास्त वेळ बसायला शिकलं पाहिजे. अच्छा. आणि यामुळे त्यांचं फॅट लॉस व्हायला लागतो, बेली कमी व्हायला हम्म. लागते आणि सकारात्मक राहिलं पाहिजे, आनंदी आनंदी राहिलं राहिलं पाहिजे. पाहिजे. ओके. या वयात बायकांना फार टेन्शन असतात, हो, मुलाबाळ इस्ट्रोजन कमी व्हायचे. झालं की डिप्रेशन सारखं हम्म. रडायला येणं, या हा, सगळ्या उगीचच. म्हणूनच बायका जास्त रडतात. हो. बरं. आता काही घरगुती उपाय आहेत असे, मगाशी जसं सांगितलं तुम्ही सब्जा आणि हम्म. शेपवाच्या बिया, हो. तसे अजून काही घरगुती उपाय आहेत जे आपल्या प्रेक्षकांसाठी, की तुम्ही घरच्या घरी किंवा अशा काही गोष्टी आहेत तुमच्याच हो. किचनमध्ये ज्याचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर वजन कमी करू शकता किंवा पोटाचा घेर कमी करू शकता? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण हम्म. जिरा, धणे आणि बडीशेप याचं हम्म. पाणी पिऊ शकतो. ओके. रात्रभर भिजत घालायचं किंवा सकाळी उकळून ते पिऊ शकतो. धने पण ऍड करायचे? हो, धणे पण. ओके. हां. त्यानंतर आपण आलं खाऊ शकतो चांगलं. हम्म. म्हणजे आवळ्याचा रस आणि हम्म. आल्याचा रस हे जर हम्म. आपण खाल्लं हम्म. तर आपल्याला फॅट डिपॉझिशन कमी व्हायला मदत होते. हम्म. तुम्ही सुंठही खाऊ शकता. हम्म. चहामध्ये सुंठ पावडर घालतात, हो. ती खाऊ शकता. दुसरं एक आहे दालचिनी. हम्म. आता सगळीकडे त्याचा खूप बोलबाला आहे. तर दालचिनी फक्त उकळून चहा करून असं पण न घेता, आपण फळं खातोय तर त्या तुकड्यांवर थोडी दालचिनी भुरभुरून, पावडर त्याची. सॅलडमध्ये थोडीशी दालचिनीची पावडर, हम्म. आपण काही भाजी करतोय मसाल्यांची वगैरे, म्हणजे भरलं वांग आहे, दोडक्याची भाजी आहे, म्हणजे थोडा हम्म. मसाला त्यात येस चालण्यासारख्या येस. भाज्या आहेत, त्यात थोडी फोडणीमध्ये दालचिनीची पूड घालणं. हम्म. जेवल्यानंतर रोज एक लवंग खाणं. एक लवंग? हां, एक चावून? लवंग. हां, चावून चावून एक लवंग जर खाली युजनॉल आहे त्याच्यामध्ये, तर हम्म. त्यामुळे पण फॅट डिपॉझिशन कमी होतं. पाणी भरपूर दिवसभरात पिणं, ओके. छोट्या छोट्या दिवसभर हालचाली करत राहणं आणि जेवल्यानंतर लगेच न बसता हम्म. थोडं शतपावली करणं, थोडं चालणं. दुपारची झोप पण जेवल्या जेवल्या लगेच नाही घ्यायची, 1 तासाभराचं अंतर टाकून घ्यायची. हम्म. म्हणजे मग हे होतं. आणि थोडे ट्विस्ट करणं, बॉडी म्हणजे ट्विस्ट, म्हणजे स्ट्रेचिंग. आपण या बाजूलाही वळत नाही, या बाजूलाही वळत नाही, मागे पण आपण कमांड टाकत नाही आणि आपण अपेक्षा करतो की आपलं वजन पोट कमी. कमी व्हावं. तर असं नाही आहे. थोडंसं हे एक्सरसाइज केले, खूप जिममध्ये जाऊन हेवी करावेत की नाही माहीत नाही. हम्म. थोडं जमिनीवर झोपून आपण असे पाय जर दोन्ही उचलत राहिलो असे, एक हम्म. 5 मिनिटं असं केलं, तरी सायकलिंग पडल्या पडल्या केलं, त्यामुळेही पोटाची चरबी कमी होते. आणि आपल्याकडे पूर्वी एक पद्धत होती की बाळंतिणीला एक पोटपट्टा द्यायचे कापडाचा, की तिचे जे लूज झालेले स्नायू आहेत किंवा जो युट्रसचा वाढलेला साईज आहे तो कमी व्हायला ते मदत व्हायची. हम्म. नंतर मग ते काळाच्या ओघात असं काही गरजेचं नाही वगैरे असं झालं. पण असं जर खूप पाऊच आला, म्हणजे असं लोंबतं पोट असेल, हम्म. तर थोडा वेळ टीव्ही बघत असताना वगैरे तर तो बेल्ट. पोटपट्टा जर तुम्ही वापरला, हम्म. जो साध्या कापडाचा घरी बनवलेला आहे तो पोटपट्टा वापरला, तर थोडं स्नायूला सपोर्ट मिळतो, अगदीच ते लूज होत नाहीत. तुमच्याकडे एखादा पोट वाढलेलं पोट घेऊन आला व्यक्ती, तर तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय काय असते? पहिल्यांदा म्हणजे आपण त्याची जीवनशैलीविषयी सगळी माहिती घेतो. बरं. झोप केस कशी आहे, जेवण कसं आहे, हम्म. हे स्ट्रेस कसं आहे, काय मुवमेंट आहेत, एक्सरसाइज आहे की नाही, आणि मग त्याबद्दल गाईड करतो. बरं. डाएटमध्ये घरचं जेवण जेवा, हे मी नेहमी सांगते. हम्म. त्याच्यामध्ये जेवणाची पद्धत, हम्म. जेवणाची वेळ एवढी शिस्त पाळली तरी पुष्कळ झालं. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये तुम्ही फक्त केस टेकिंग करून त्यांना योग्य हो. तो डाएट देता, त्याच्यानंतर पुष्पाऔषधी हो. देता आणि एक्सरसाइज हो. करायला सांगता. काही होमिओपॅथिक औषधं पण अशी आहेत ओके. की जी फॅट लॉसला मदत करतात. बरं. हो, काही जसं की फळांपासून सांगू शकतो आपण? फायटोलेका बेरी आहे, गार्सिनिया कंबोजी आहे, ही फळं आहेत दक्षिण अमेरिकेत तिकडे तिकडे मिळणारी. अगदी सोपं उदाहरण देऊ का तुम्हाला? कोकम. बरं. गार्सिनिया फॅमिलीमधलंच ते फळ आहे. हम्म. तर हे कोकम जे आहे ते जर तुम्ही खाल्लं, आपल्याकडे आमटीमध्ये किंवा कोकमची कढी खायची आपल्याकडे, म्हणजे सार घ्यायची पद्धत आहे. बरोबर. हे कोकम किंवा कोकमची चटणी असते, हे जर कोकम तुम्ही खाल्लं तर तुमचं वेट लॉसला मदत होते. घरी कढवलेलं तूप खाल्लं, म्हणजे हेल्दी फॅट्स खाल्ले, तर वेट लॉसला मदत होते. तुपाने वेट कमी होतं? हो, मर्यादेत खा, 2 चमचे रोज खा, ओके. वजन कमी करायला मदत करतं, कारण हेल्दी फॅट आहे. गरम पाण्यात तूप टाकून पिल्याच्या नंतर सुद्धा अनवॉन्टेड फॅट बर्न होतं असं सांगितलं जातं, खरे की खोटे? नाही, असं काही मी तुम्हाला एक सांगू का, अशी कुठली मॅजिकल रेमेडी नसते वेट लॉस हा. नाही,
त्यामुळं त्यासाठी असे चहूबाजूनी प्रयत्न करावे लागतात. हम्म. आता फक्त डाएटवर फोकस लोक देतात, हे खा हे खाऊ नका, हे खा हे खाऊ नका, पण त्याची मानसिक स्थिती काय आहे, त्यांचं जेनेटिक्स काय आहे, हे पण आपण बघितलं पाहिजे ना. एक्सरसाइज करतोय की आम्ही नाही? आलेल्या पेशंटला सांगतो, बाबा तुमच्या आत्या कशा दिसतात, मावशी कशी दिसते, आई कशी दिसते, अशीच जाड आहे का? तर हो, थोडं असं स्ट्रक्चर आहे. याचा अर्थ तुम्ही पण जाड राहा असं नाही, पण तुमचं बॉडी टाईप तो आहे, तर बरोबर. तो बॉडी टाईप राहणार आहे. पण त्याच्यामध्ये मग मसल्सचं वेट जास्त, फॅटचं कमी, बोन डेन्सिटी चांगली, हे तुम्ही स्वतः निर्णय घेऊन बदलू शकता. बरं. आणि देर इज नो टुमॉरो. मी सगळ्या हम्म. पेशंटना आजपासूनच सांगतो, सुरुवात करा. आत्तापासूनच करा. बरं, आत्ता मी जर विचार केला मला माझं वजन आणि बेली फॅट कमी करायचं, पहिली गोष्ट काय करायला पाहिजे मी? पहिली गोष्ट त्यासाठी तुमचं माइंड तयार करायला पाहिजे, अच्छा. की मला 3 महिने हम्म. या गोष्टी करायच्या तर आहेतच, हम्म. पण ही मला लाईफस्टाईल कायमस्वरूपी बदलायची आहे. बरं. बरेच लोक म्हणतात 3 महिन्यानंतर काय? मग 3 महिन्यानंतरचं तुम्ही जुन्याच चुका केल्या, जुन्याच तुम्ही खारी आणून खाल्ली, हम्म. जुन्याच आईस्क्रीमचं टप खायला लागला, पुन्हा वेट वाढणार आहे. बरोबर. जसं माणसाने आयुष्यभर विद्यार्थी राहणं आवश्यक आहे, तर त्याच्या आयुष्यात प्रगती होते, हम्म. त्याचप्रमाणे लाईफस्टाईल चेंज मस्ट बी फॉर एव्हर. हा, परत तो न येण्यासाठी. लाईफस्टाईल नवीन अडॅप्ट केलीच पाहिजे. याचा अर्थ आवडतं खायचं नाही का? जरूर खायचं. बटाटे वडा जरूर खायचा, घरी तळलेला खा. हम्म. माझी एक अशी बटाटे वड्यावाल्यांकडे मागणी आहे, की तुम्ही बटाट्याचं बॅटर एका पाऊचमध्ये द्या, ती भाजी एका पाऊचमध्ये द्या, आम्ही जाऊन आमच्या चांगल्या तेलात तळून खातो, तुम्हाला पैसे तेवढेच देतो. बरोबर. येत्या काळात होऊ शकेल कदाचित हो. असंही कोणीतरी स्टार्टअप सुरू करू येस. शकेल. खूप छान मॅम. काय होतं, वेगवेगळी कारणं आहेत आणि आजकाल थोडंसं ड्रिंक करण्याचं प्रमाणही पुरुषांमध्ये वाढले. अल्कोहोलचा किती रोल असतो फॅट गेनमध्ये? तर अल्कोहोलचं काय आहे, की 30 ml चा जो व्हिस्कीचा एक पेग आहे, त्याच्यामध्ये 45 ते 100 कॅलरीज असू शकतात. हम्म. त्यामध्ये सोडा घातला, थम्सअप घातलं, स्प्राईट घातलं तर आणखी जास्त. कॅलरीज वाढल्या. अरे वा. पण आता माझ्याकडे पेशंट येतात, त्यामुळे आम्ही अल्कोहोल तर घेतो, पण सोडू आमचं शकत वेट नाही. लॉस कसं होणार? त्यांची बायको म्हणत असते, यांना कमी घ्यायला सांगा, बंद करायला सांगा. अल्कोहोल घेणाऱ्यासाठी फार महत्वाचा विषय हा. आता. ओके. पण तरीही वेट लॉस करू शकता. हा. तर कसं करायचं? तर आता अनलिमिटेड जो घेणारा माणूस आहे, अर्धा पेग, हम्म. त्याला आपण हात जोडूयात हा, समजा. त्याला मी नाही सांगू शकत, पण जे लिमिटमध्ये 3 पेग घेतो, हम्म. त्याच्यासाठी हे आहे की किती कॅलरी काउंट झालं. तर 3 पेग म्हणजे आपण असं म्हणूया 90. की एक 30-30 3 90. हा 90 झालं. तर त्याचे एक असं आपण समजूया की 250 कॅलरीज झाले. हम्म. हम्म. हा. हा, मग त्याचं एक जेवण समजा तर 600-650 कॅलरीजचं जर असेल. हम्म. आपल्याकडे भारतामध्ये काय आहे की माणूस 9-10 वाजता ड्रिंक्स घ्यायला चालू करतो रात्री. हा. हम्म. मग तेव्हा तो चकली, फरसाण असलं काहीतरी खाणार. हं. आणि मग 11-11:30ला तो तिथे जेवेल भरपूर, हम्म. किंवा घरी जाऊन भरपूर जेवेल. हम्म. सो ज्या दिवशी आपण ड्रिंक घेणार आहे त्या दिवशी आपण जेवायचं नाही आहे घरी जाऊन किंवा हॉटेलमध्ये जाऊन. तर कसं जेवायचं आहे? तर एक पेग घेतल्यानंतर दुसऱ्या पेगमध्ये त्या दोन्ही पेगमध्ये एक पूर्ण ग्लास भरून साधं पाणी प्यायचं आहे. ओके. हायड्रेट करायचं आहे, कारण जो अल्कोहोल करतो त्याचं डिहायड्रेशन व्हायला लागतं. हम्म. हम्म. दुसरी गोष्ट अशी करायची की अल्कोहोल घेण्यापूर्वी एक बाउल भरून प्रोटीनचं काहीतरी स्नॅक खायचंय. ओके. तुम्ही पनीर खा, हम्म. मासे खा, उकडलेली अंडी खा, बॉइल्ड चिकन खा. काय होतं त्याने? प्रोटीनमुळे लिव्हर प्रोटेक्ट होते, ओके. पोट भरतं, हम्म. आणि त्यामुळे अल्कोहोल कन्झम्पशन कमी होतं. ओके. म्हणजे कार्ब्स आले, हम्म. साखर आली अल्कोहोलमधून, प्रोटीन नाही आहे, प्रोटीन हे सगळं घेतलं, आणि मध्ये पण स्नॅकिंगचं आहे ते सॅलड आणि प्रोटीनच घ्यायचं. हम्म. तुम्ही सॅलड्स खा, हम्म. असं सॅलड बनवा की ज्यामध्ये पनीर आहे, लो फॅट पनीर आहे, भरपूर मोड आलेली कडधान्य आहेत, चीज आहे चांगलं, बरोबर. असं स्नॅक करायचं आणि थांबायचं, बर, जेवायचं नाही. जेवायचं नाही. दुसरी म्हणजे घेणाऱ्यांमध्ये जी काही अफवा म्हणू शकतो किंवा याला आपण गैरसमज म्हणू शकतो, तुम्ही कितीही प्या पण पोटभर जेवा नाही. तुम्ही जर भरपूर खाल्लं तर अल्कोहोल तुम्हाला बाधक ठरणार नाही, असा एक समज आहे समाजामध्ये.
नाही नाही पिणाऱ्या मंडळींमध्ये? नाही नाही भरपूर जेव्हा म्हणजे कसं आहे की नुसतंच अल्कोहोल घेतात आणि उपाशी पोटी झोपून टाकतात, हां, लिव्हर खलास. लिव्हर खलास होते. त्यामुळे पिण्याला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही एक प्रोटीनवालं स्नॅक्स चांगलं बाउल भरून खा आणि मग प्यायला ओके. सुरुवात करा. सो लिव्हर प्रोटेक्ट झाली, हं. हायड्रेशन झालं आणि मध्ये स्नॅकिंग जे आहे ते हे चकली फरसाण असलं चिप्स वगैरे पापड खाण्यापेक्षा तळलेले हं. तुम्ही चांगलं असं खा. हं. म्हणजे पनीरचे बॉईल केलेले काही स्टार्टर्स असू शकतात, फिशचे स्टार्टर असू बरोबर, शकतात जे खूप तळलेले options नाहीत. हं. ते असं केल्यामुळे तुमचा कॅलरीचा हे पूर्ण होईल. हं. सॅलेड्स पण त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता हं. आणि पुन्हा पुढे जाऊन तुम्ही आणखी 700-800 कॅलरीचं जे जेवण जेवणार होता आणि ते एकदम हेवी म्हणजे 1500 कॅलरीज इथेच करणार होता, हं. ते करू नका ना. बरं. हा मी एक काय म्हणू खूप छान. दारू कशी प्यायची हे मॅमने आज खूप छान पद्धतीने समजावून सांगितलंय. जेणेकरून तुम्हाला दारूचा आनंद लुटता येईल, वेट वाढणार नाही आणि त्याचे साईड इफेक्ट्स काहीही होणार नाही. अत्यंत सुंदर. खूप छान नोटवरती मला वाटतं आपण इथे थांबूयात. काही राहिलेलं नाही आपल्या हो. डिस्कशनमध्ये. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कळवा. मॅमसोबत प्रत्येक पॉडकास्ट खूप युनिक आणि खूप वेगळ्या पद्धतीचा असतो. म्हणजे मी डॉक्टर असूनही मला इतकं काही शिकायला मिळतं ना, की म्हणजे प्रेक्षकांना तर खूपच आनंद होत असेल याची खात्री आहे मला. तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच अनेक पॉडकास्ट करण्यास मदत करतो किंवा बळ देतो. आणि शेअर करत जा. आपल्याला ज्या ज्या चांगल्या गोष्टी कळल्यात त्या इतरांसोबत शेअर करणं हे पुण्याचं काम असतं, म्हणून ते सुद्धा शेअर करत जा. मॅम कसं वाटलं चौथ्यांदा इथे येऊन? चौथ्यांदा? तिसऱ्यांदा. ओके. कसं नाही वाटलं? मला राजमंचवर यायला नेहमीच आवडतं आणि याचा रिस्पॉन्स इतका जबरदस्त आहे आणि वर्षभर तो रिस्पॉन्स येत राहतो, लोक बघत राहतात आणि मला डॉक्टर म्हणून तर ह्याचा मनस्वी आनंद आहेच, पण एका डॉक्टरनी हे पॉडकास्ट सुरू Get it. केलंय याचा Yes, जास्त yes. आनंद आहे. थँक्यू सो मच मॅम. आणि मॅमला कनेक्ट करायचं असेल, मॅमकडून कोर्सेस घ्यायचे असतील, ट्रीटमेंट घ्यायची असेल, त्यांच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो, हे तुम्हाला माहिती आहे. पिनमध्ये कमेंटमध्ये पिन केलेली पहिली कमेंटसुद्धा मॅमशी रिलेटेडच असते. सो तुम्ही मॅमपर्यंत रीच आउट करू शकता, तुमचा पोटाचा घेर कमी करू शकता आणि अगदी साध्या पद्धतीने. मॅम काही फार हार्ड आणि खूप जास्त हेवी ट्रीटमेंट देत नाहीत आणि खर्चिक तर बिलकुल नसतं. त्यामुळे तुम्ही सर्व याचा फायदा नक्कीच घेऊ शकता. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. धन्यवाद.